शनिवारी दुपारी मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली। काही मिनिटांच्या जोरदार पावसामुळे शेत शिवारात प्रचंड प्रमाणात पाणी साचले। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मंगरूळ, कांबे व शेलू नजीक शेत शिवारात अक्षरशः पाणीच पाणी झाले। या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली होती। अशा परिस्थितीत नदीकाठावर असलेल्या कमळगंगा, माना परिसरातून येणारी नदी तसेच नाले यांना पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे। पिकांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। या मुसळधार पावसाचा फटका लाखपुरी, दुर्गवाडा, दातवी, मंगरूळ, कांबे, जांबा खुर्द, जांबा बुद्रुक, उमई, शिरपूर, सिरसो, समशेरपूर, पोही, बपोरी, जितापूर, नाकट, रसूलपूर, शेलू नजीक दताळा, भटोरी, रामखेडा, हतगाव, कंजरा, कुरुम, मदापुरी, नवसाला, रामटेक, कवटा, विरवाडा, पारथ, सांगवा, भटोरी, घुंगशी, मुंगशी, सांगवा, मेळ अशा अनेक गावांना बसला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। मूर्तिजापूर तालुक्यात काही ठिकाणी बोगस बियाणे निघाले तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली। आता निसर्ग कोपला। मूर्तिजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। मोठ्या प्रमाणात नदीकाठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं। शासनाने 24 तासाच्या आत कृषी अधिकारी, पटवारी, तहसील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्वरित सर्वे करून नुकसानीची भरपाई द्यावी। या कामात जर कोणी संबंधित अधिकारी, कर्मचारी दिरंगाई करत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्वरित सर्वे करून त्यांना नुकसानाची भरपाई जाहीर करावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.